नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथमध्ये सर्वांचे स्वागत करतो। मी सावंत सर। स्टडी मॅथच्या माध्यमातून 10 नोव्हेंबर 2024 ला होणाऱ्या पेपर्ससाठी पेपर 1 आणि पेपर 2 जो टीईटीचा पेपर 1 आणि पेपर 2 होणार आहे त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रिपरेशनसाठी खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, क्लास माझ्याकडेच का लावायचा याचे 2-3 मी तुम्हाला पॉइंट सांगणार आहोत। पहिला पॉइंट असा आहे की कोणत्या सब्जेक्टला किती वेटेज द्यायचं। मित्रांनो, 5 सब्जेक्ट आपल्या पुढे आहे। 5 सब्जेक्ट म्हणजेच काय, या हाताची ज्या पद्धतीने मूठ तयार होते याच्यातल्या प्रत्येक बोटाला ज्या पद्धतीने महत्त्व आहे त्याच पद्धतीने या 5 सब्जेक्टला खूप खूप महत्त्व आहे। मित्रांनो बघा, पहिला सब्जेक्ट जो आहे तो म्हणजे गणित, दुसरा सब्जेक्ट जो आहे तो मानसशास्त्र आणि तिसरा सब्जेक्ट जो आहे तो आहे इंग्लिश। म्हणून आपण 3:2 चा रेशो ठरवलेला आहे। जर तुम्हाला ही परीक्षा चांगल्या पद्धतीने क्रॅक करायची असेल तर 3:2 चा रेशो तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल। मग 3:2 चा रेशो आहे तरी काय, तर 3 सब्जेक्टला तुम्हाला जास्त वेटेज द्यायचं आहे। त्यातला पहिला सब्जेक्ट आहे तो म्हणजे गणित, दुसरा सब्जेक्ट आहे तो सायकोलॉजी म्हणजेच मानसशास्त्र आणि तिसरा सब्जेक्ट आहे तो म्हणजे इंग्लिश। मित्रांनो, मॅथमॅटिक्स मध्ये मी काय केलं तर मॅथमॅटिक्स मध्ये 2013 पासून ते 2021 पर्यंत झालेल्या जे 8 पेपर आहे, 2016चा पेपर 2दा झालेला होता, पुनर्परीक्षा झालेली होती म्हणून 8 पेपर होतात, खऱ्या अर्थाने ते 7 पेपर आहे। त्या सर्व पेपरचं मी ॲनालिसिस केलं। खास करून मॅथमॅटिक्सचं ॲनालिसिस केल्यानंतर मला असं दिसून आलं की त्याच्यामध्ये 150 प्लस प्रकारचे क्वेश्चन्स येतात, म्हणजे टाइप्सचे प्रॉब्लेम्स विचारले गेलेले आहे। मी त्या 150 प्लस टाइप्सचं ॲनालिसिस केल्यानंतर प्रत्येक टाइप्सशी रिलेटेड 10 ते 15 क्वेश्चन्सचा तुम्हाला सराव दिलेला आहे। असे करून माझे प्रश्न तयार झाले 1650 आणि 1650 प्रश्न या पुस्तकामध्ये मी टाकलेले आहे। हे पुस्तक तुम्हाला 1 ते 2 दिवसामध्ये मिळणारच आहे। त्यानंतर याच्यामध्ये गणितामध्ये जर आउट ऑफ मार्क्स मिळवायचे असेल तर खऱ्या अर्थाने जर बघितलं तर 4 त्याच्यातले इंटर सब्जेक्ट येतात। त्याच्यामध्ये अल्जेब्रा आहे, नंतर भूमिती आहे, त्याच्यानंतर अंकगणित आहे आणि एक स्टॅटिस्टिक्स सुद्धा आहे। ग्राफिकल सुद्धा त्या ठिकाणी आलेखाचे प्रश्न विचारले जातात, त्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती पाहिजे। सोबतच एक सेक्टर याच्यामध्ये असा येतो की जे आपल्याला डीएड बीएडला मॅथमॅटिक्स होतं त्यामध्ये कोणकोणत्या पद्धती वापरल्या जातात अध्यापनाच्या, त्या संदर्भात सुद्धा मॅथमॅटिक्सचे प्रश्न येतात। म्हणून 30 आउट ऑफ 30 मार्क्स मिळवण्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे की त्याचं ॲनालिसिस करणे। ते ॲनालिसिस मी करून ठेवलेलं आहे, निश्चितच तुम्हाला याच पद्धतीने मी शिकवणार आहो। यस, सेकंड आहे मानसशास्त्र। मानसशास्त्र मीन्स सायकोलॉजी। सायकोलॉजीचा बेस आधी लक्षात घ्या, सायकोलॉजीच्या आधी कॉन्सेप्ट लक्षात घ्या, उपपत्त्या लक्षात घ्या, सिद्धांत लक्षात घ्या, मानसशास्त्रज्ञांची नावे लक्षात घ्या। मी तर तुम्हाला एकच सांगेल की मानसशास्त्रज्ञांची नावं सर्वप्रथम लिहून काढा। त्यांनी काय कार्य केलं, त्यांनी कोणते सिद्धांत मांडले, त्यांनी कोणत्या उपपत्त्या मांडल्या, कोणत्या उपपत्त्यामध्ये कोणत्या प्राण्यांवर त्यांनी प्रयोग केले, या सर्वाचा अभ्यास जर का तुम्ही केला तर बालमानसशास्त्रामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळते। बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र असं संयुक्तपणे 30 मार्क्स विचारले जातात। त्याच्यामध्ये 90% बालमानसशास्त्र असते तर 10% अध्यापनशास्त्र असते। निश्चितच याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळवून देण्याची मी ग्वाही देतो। नेक्स्ट आहे इंग्रजी। आता इंग्लिशच्या संदर्भात तुम्हाला पार्ट ऑफ स्पीच माहित पाहिजे। आता पार्ट ऑफ स्पीच म्हटलं तर काय, नाउन, प्रोनाउन, व्हर्ब, ॲडव्हर्ब, ॲडजेक्टिव्ह, त्यानंतर प्रेपोजिशन, कंजक्शन आणि इंटरजेक्शन, शब्दांचे जे 8 जाती आहे, देर आर 8 काइंड्स ऑफ पार्ट ऑफ स्पीच। त्याच्यानंतरचा जो ग्रामरचा भाग आहे, चेंज द व्हॉइस आहे, डिग्री आहे, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच आहे ज्याला आपण चेंज द नॅरेशन असं म्हणतो, नंतर सो दॅट, रिमूव्ह टू, आयदर ऑर, नायदर नॉर, बऱ्याचशा गोष्टी आहे, क्लॉजेस वगैरे आहे। ह्या सर्व याचं जर तुम्हाला स्टडी करायचं असेल तर स्टडी मॅथ, जरी नाव स्टडी मॅथ असेल तरी सुद्धा इंग्लिशचं तुम्हाला परिपूर्ण ज्ञान मी देतोय। फिगर ऑफ स्पीच आहे। मित्रांनो बघा, मराठीमध्ये तुम्हाला अलंकार माहित असेल तर त्यालाच इंग्लिशमध्ये फिगर ऑफ स्पीच असं म्हटलं जातं। फिगर ऑफ स्पीच सुद्धा मी तुम्हाला शिकवतो। जर का तुम्ही ॲनालिसिस केलं, हे पेपर माझ्याकडे आहे, 8ही परीक्षांचे पेपर माझ्याकडे आहे। त्याचं ॲनालिसिस केल्यानंतर इंग्लिशमध्ये फिगर ऑफ स्पीच सुद्धा विचारण्यात आले, तेही तुम्हाला मी शिकवतो। परिपूर्णतेने जर का तुम्हाला स्टडी करायची असेल तर निश्चितच स्टडी मॅथ, नाव जरी स्टडी मॅथ असेल तरी सुद्धा मी सर्व सब्जेक्ट त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने शिकवतो। नेक्स्ट आहे मराठी। मित्रांनो, मराठी असा सब्जेक्ट आहे की तो सर्व विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क्स मिळते। एकंदरीत जर का तुमचा स्टडी झालेला असेल तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळते म्हणजे मिळतेच, कारण की त्याच्यामध्ये शब्दांच्या जातीवर प्रश्न विचारलेले असतात। नाम आहे, सर्वनाम आहे, विशेषण आहे, क्रियापद आहे, क्रियाविशेषण अव्यय आहे, शब्दयोगी अव्यय आहे, उभयान्वयी अव्यय आहे, केवळ प्रयोगी अव्यय आहे, यावर आधारित प्रश्न विचारले जातात। विरामचिन्हांवर प्रश्न विचारले जातात। त्याच्यानंतर संधीचं चॅप्टर आहे, समासाचं चॅप्टर आहे, वृत्त आहे, अलंकार आहे,
वाक्यपृथक्करण आहे, केवळ मिश्र संयुक्त वगैरेची आहे. या सगळ्यांचा जर का तुम्ही स्टडी केला, समानार्थी शब्द आहे, विरुद्धार्थी शब्द आहे, त्याच्यानंतर वाक्यप्रचार आहे, मनी आहे, घरदर्शक शब्द आहे, पिलूदर्शक शब्द आहे, आवाजदर्शक शब्द आहे, समूहदर्शक शब्द आहे. या सर्वांचा जर का तुम्ही स्टडी केला तर निश्चितच तुम्हाला मराठीमध्ये मार्क्स नाही मिळणार, आउट ऑफ मिळणारच आहे. सो मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला आउट ऑफच मार्क्स मिळेल. त्याच्यानंतर आहे परिसर अभ्यास. मित्रांनो, परिसर अभ्यास असा आहे, जे विद्यार्थी MPSCचा अभ्यास करत असेल, जे विद्यार्थी सरळ सेवेचा अभ्यास करत असेल, त्यांना असं वाटेल की आमचा वाला परिसर अभ्यास एकदम स्ट्रॉंग आहे. परंतु या ठिकाणचा जो परिसर अभ्यास आहे तो टेक्स्टबुक रिलेटेड आहे. मित्रांनो, शिवाजी महाराजांचं जे पुस्तक आहे 4थ्या वर्गाचं, ज्यामध्ये शिवचरित्र एकदम चांगल्या पद्धतीनं दिलेलं आहे, त्याचा तुम्ही स्टडी करा. निश्चितच तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळेल. परिसर अभ्यासामध्ये जो सायन्स बेस आहे, जे क्वेश्चन्स विचारले जातात, त्याच्यानंतर आहे पर्यावरणशास्त्र आहे, त्याचा तुम्ही स्टडी करा. इतिहास आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्र आहे, राज्यशास्त्र आहे, त्याचाही तुम्ही स्टडी करा. निश्चितच तुमचा जो स्टडी आहे तो जर टेक्स्टबुक रिलेटेड जर असेल, लहान मुलाच्या पुस्तकाशी रिलेटेड जर तुम्ही त्याची सांगड घातली तर निश्चितच परिसर अभ्यासामध्ये सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळणार आहे. असा आहे आपला हा 5वा सब्जेक्ट. परंतु तुम्हाला सांगतो, मॅथमॅटिक्स, मानसशास्त्र आणि इंग्रजीवर जास्तीत जास्त फोकस करा. मराठीमध्ये तुम्हाला आउट ऑफच मार्क्स मिळते. परिसर अभ्यासाचे तुम्ही 100 पेक्षा जास्त पॉईंट्स काढा, निश्चितच तुमच्याला जास्तीत जास्त स्कोरिंग येणार आहे. आपल्याला 150 आउट ऑफ 130 पेक्षा जास्त मार्क्स मिळवायचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला 110 पेक्षा जास्त मार्क्स मिळालेच पाहिजे आणि ते मिळवून देण्यासाठी मी तत्पर आहो. निश्चितच माझ्या क्लासला जॉईन व्हा. मी 2 बॅचेस स्टार्ट केलेले आहे. एक पहिली बॅच आहे मॅथमॅटिक्स प्लस मानसशास्त्र, ज्याची 1,500 रुपीज फी आहे, आणि दुसरी बॅच आहे सर्व सब्जेक्टसाठी, ज्याची फी आहे 3000 रुपीज. ते लाईव्ह प्लस रेकॉर्डेडने शिकवलं जातं. इव्हिनिंगला बॅच असते 5 वाजताच्या नंतर रात्रीचे 12 वाजेपर्यंत मोस्टली क्लास चालू असतात. संध्याकाळी 8:30 वाजतापासून तर रात्रीचे 11:30 वाजेपर्यंत मोस्ट ॲक्टिव्ह ते बॅच असते. ज्या विद्यार्थ्यांना लाईव्ह करता नाही आलं तर ते रेकॉर्डेड सुद्धा बघू शकतात. सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू, प्लीज जॉईन माय क्लास. आता मी माझाला परिचय देतो. मित्रांनो, मी 2013ची पहिली TET पास आहो. 2013ची पहिली TET पास आहो. आता पहिल्याच TET मध्ये मला यश मिळालेलं आहे. त्याच्यानंतर काही वर्षानंतर थोडासा गॅप झाला, तेव्हा मी क्लास घेत होतो ऑफलाईनचे. आणि पहिली जी टेट निघाली त्यावेळेस 2017ला ती टेट निघाली. एक्झॅक्टली 2019ला आम्हाला ऑर्डर मिळाली आणि आता सध्या मी ZP मध्ये कार्यरत आहो, प्रायमरी टीचर या पदावर. बघा, पहिलीच TET पास आहो आणि पहिली टेट पण पास आहो. निश्चितच तुम्ही माझ्याकडे क्लास का लावायचा, कारण मला एक्सपिरियन्स आहे, मला त्या गोष्टीची जाणीव आहे. मला त्या DED मधला हर एक क्षण आठवतो. मला कशा पद्धतीने मानसशास्त्र माझ्या सरांनी शिकवलं, कशा पद्धतीने मॅथमॅटिक्सच्या मला कॉन्सेप्ट समजून सांगितल्या, पद्धती समजून सांगितल्या, आजही डोळ्यासमोर ते उभं राहतं. म्हणजेच माझं हे जे पुस्तक आहे ते DEDचं आहे. निश्चितच ह्या पुस्तकापासून आतापर्यंतचा प्रवास आहे. या मानसशास्त्रामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळवून देण्याची मी गॅरंटी घेतोय. मॅथमॅटिक्समध्ये हर एक क्वेश्चन्स तुम्हाला मी समजून देतोय. इंग्लिश माझा स्वतःचा सब्जेक्ट आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, नाउन, प्रोनाउन, व्हर्ब, ॲडव्हर्ब, ॲडजेक्टिव्ह, प्रेपोजिशन, कंजक्शन आणि इंटरजेक्शन म्हणजे शब्दाची जी 8 जाती आहे. सोबतच व्हॉइस आहे, चेंज द नॅरेशन आहे, डिग्री आहे, क्लॉजेस आहे, आयदर आर, नायदर नॉर, सो दॅट वगैरे, रिमूव्ह टू, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला विदाऊट रूल्सने शिकवतो. म्हणजे निश्चितच इंग्रजीमध्ये सुद्धा जास्तीत जास्त तुम्हाला मार्क्स मिळणार आहे. मराठी माझा सब्जेक्ट आहे मित्रांनो. मला तुम्ही लाईव्हला कोणताही प्रश्न विचारा, डायरेक्टली कॉल करून तुम्ही मला कॉल करून प्रश्न विचारू शकता. समासावर प्रश्न असेल, संधीवर प्रश्न असेल, वाक्यपृथक्करण असेल, शब्दांच्या जातीवर प्रश्न असेल, मी त्याचं उत्तर तुम्हाला सांगणार आहो. येस, परिसर अभ्यासामध्ये मी तुम्हाला शिवचरित्र एकदम चांगल्या पद्धतीने शिकवतो, अभिमानाने शिकवतो. सो तो क्लास तुम्ही लाईव्हला बघा यूट्यूबवर, तुम्हाला त्यातूनही जास्तीत जास्त मार्क्स मिळणार आहे. ओके, इथेच थांबतो. येणाऱ्या परीक्षेसाठी 10 नोव्हेंबर 2024च्या TET पेपर 1 साठी, पेपर 2 साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. इथेच थांबतो. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.